कांदा खरेदी केला जाईल अशी घोषणा केली. प्रत्यक्षात चाकण बाजार समितीमध्ये अशा प्रकारचा निलाव होतो का, अशी खरेदी केली जाते का? नाही, असं नाही आहे. ही गोष्ट खरी आहे की मध्यंतरी शासनानं जाहीर केला की 12 रुपये 35 पैसे 12 रुपये 40 पैशांनी की कांदा खरेदी करायचा. परंतु त्याच्यानंतर काही ज्या घटना घडल्या, कालची जर महाराष्ट्रातली घटना तुम्ही बघितली असेल की महाराष्ट्रातलं एक मोठं आंदोलन नाशिकच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झालं. तिथला शेतकरी वर्ग, इथला काय आणि तिथला काय, हा सगळा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. आणि शासनाने तिथं आज मी मागाशी एक नोटिफिकेशन बघितलं की 1580 रुपयापर्यंत शासनाची तयारी त्या ठिकाणी आहे. परंतु 1580मध्ये देखील आमच्या शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी परवडणार नाही. आज दिल्लीला जी बैठक त्या ठिकाणी होती, ही बैठक खऱ्या अर्थानं फार महत्त्वाची आहे. आणि ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री, देशातले सगळे जे केंद्रीय मंत्र्यांपासून ही ज्या कांद्या विषयासंदर्भात, निर्याती संदर्भात जे सगळे मंत्री आहेत त्यांच्या संबंधित बैठक आहे. आणि आम्हाला खात्री वाटते, आम्हाला ह्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागलं आहे. मध्यंतरी आमच्या सगळ्या बाजार समिती सभापतींची एक बैठक पुण्याला त्या ठिकाणी पणन मंत्र्यांचे जे आधिपत्याखाली काम चालतं, पणन संचालक, तिथं झाली की तुमच्या बाजार समितीमध्ये काय काय परिस्थितीचा आढावा काय आणि उत्पादित क्षेत्र किती आहे, उत्पादित माल किती आहे, ह्या सगळ्याचा आढावा सरकारकडे त्या ठिकाणी आहे. सरकारकडे आम्ही सातत्याने मागणी करतो आहे की 1500-1600 रुपये देखील आमचा खर्च आहे, उत्पादित खर्च आहे, किमान 2000 रुपये याला हमीभाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, तरच आमचा शेतकरी त्या ठिकाणी जगू शकतो. आता इथं असे काही काही शेतकरी आहेत, मध्यंतरी पियुष गोयल साहेबांबरोबर बैठक झाली, त्या बैठकीला हा शेतकरी त्या ठिकाणी गेला होता. असे सुधारित शेतकरी देखील आज कायद्याच्या बरोबर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चितपणाने आहे. आज आमच्या सगळ्यांची भावना ही आहे की आज मी जरी सभापती आहे, बाजार समिती म्हणून आमचं प्रशासन त्या ठिकाणी काम करतो आहे, पण आम्ही सगळे शेतकऱ्यांचे सुपुत्र आहे, आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. आणि आजच्या बैठकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागलं आहे. आम्ही सगळे सभापती एकमेकाशी कॉर्डिनेट करू नये. भविष्यामध्ये जर याच्यात आम्हाला सकारात्मक निर्णय आजच्या बैठकीत झाला नाही तर याचे तीव्र पडसाद भविष्यात तुम्हाला बाजार समितीच्या सगळ्या प्रतिसादांनी त्या ठिकाणी दिसून येतील. आज निलाव होत आहे, आज जे बाजार बंगल्याचं ठरेल मागच्या शेतकऱ्यांचं काय? 100% त्याच्यामध्ये आमची भावना अशी आहे की आज समजा शासन एक आधारभूत किंमत त्या ठिकाणी देईल, परंतु मागच्या 3-4 महिन्यामध्ये जी विक्री झाली त्याला देखील त्याचं अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि ते सानुग्रह अनुदान जे आहे ते खऱ्या अर्थानं, कारण काय होईल की आज ज्याला मिळालं आहे त्याचा हे होईल, परंतु मागच्या 3-4 महिन्यामध्ये ज्यांनी बाजार समितीमध्ये विक्री केली त्याचं सगळं रेकॉर्ड बाजार समितीकडे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आमची सरकारकडे मागणी आहे की आज जो आधारभूत तुम्ही देणार आहे त्याला त्याच पद्धतीने अनुदान मागच्या काळामध्ये ज्यांनी विक्री केली त्याला देखील तो दिलासा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. शासनाने काहीतरी मेट्रिक टनच हे घेणार, खरेदी करणार आहे आणि उत्पादन आणि मेट्रिक टन घेण्यामध्ये याच्यामध्ये मोठी तफावत आहे. शासनाचं नाफेडच्या माध्यमातून खरेदी करायचं धोरण त्याच्यामध्ये आहे. पण तसं न करता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे व्यापक हित आहे, फक्त काही टन किंवा काही बाजार समितीमध्ये फक्त नाशिक असं न करता महाराष्ट्रामध्ये जो प्रश्न आहे त्याच्यावरती शासनाने केलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये पणन मंत्र्यांच्या माध्यमातून सातत्यानं सरकारच्या प्रयत्नशील आहे की बाबा याच्यामध्ये हे झालं पाहिजे. पण शेवटी भावना काय आहे की आज मागाशी आता हे शेतकरी बघा, तुम्ही यांची हे घ्या की दिल्लीला काय झालं तुम्ही सांगा, काय मध्यंतरी झालं. शेवटी आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी हमीभाव मिळाला पाहिजे. आणि हा मिळत असताना मागाशी जो प्रश्न उत्पादित झाला की उद्या सरकार करेल की बाबा 1600-1700 जे काय, पण मागच्या काळामध्ये बाजार समितीमध्ये देखील ज्यांनी कांदा त्या ठिकाणी आपला विक्री केलेला माल आहे त्याला देखील अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. तुम्ही एक शेतकरी आहात, सध्या तुम्ही बाजार समितीमध्ये कांदा घेऊन आला, मात्र सध्या जी घोषणा केली गेली की 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी केला जाईल, अशा प्रकारची खरेदी होते का, काय सांगा? नाही, अशा प्रकारची तर खरेदी होतच नाही आहे. अशा प्रकारची तर खरेदी होतच नाही. परंतु जर हे 12 रुपये 35 पैसे जर तुम्ही देणार असेल तर शेतकऱ्याला तुम्ही उत्पादन खर्च पण देत नाही आहे. तो घेऊन तरी तो काय करणार आहे, फाशीच घेणार आहे ना, आत्महत्याच करणार आहे. त्याचा जर उत्पादन खर्च निघत असेल, त्यांनी जर बायकोचे मंगळसूत्र ठेवलेले असेल गहाण, ते सोडवायचे सुद्धा पैसे त्याला मिळत नसेल तर तो काय करणार आहे, लहान मुलाबाळांना काय खायला प्यायला घालणार आहे. याच्यावरती थोडाच तरी सरकारने विचार करायला पाहिजे. आणि हे सरकार आहे ना फक्त आहे ना घोषणा करतं आहे, कार्य काहीच नाही आहे त्यांचं. कारण त्याच्यामुळं हा शेतकरी इतका मेटकुटीला आला आहे की तो अक्षरशः आज 2 रुपये 4 रुपये 5 रुपये उसने घेऊन घेतले, त्याला आज हे फेडत नाही. त्याच्यामुळं आत्महत्या किती महाराष्ट्रात, किती आत्महत्या, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्रावरती सगळ्यांनी अन्याय कसा लावलेला आहे. कांद्याचे दराबाबत जे बैठक झाल्या त्या ह्या बैठकीला पियुष गोयल साहेबांना मी डायरेक्ट प्रश्न विचारले होते, सर जर आम्हाला तुम्ही उत्पादन खर्चाच्यावर 5 रुपये सुद्धा देत नसाल तर आमचा शेती करूनच काय उपयोग आहे, त्यापेक्षा आम्हाला जेलमध्ये टाका. ह्या भाषणं आम्ही डायरेक्ट साहेबांशी बोललेलो आहे. साहेब म्हणले काही झालं तरी आम्हाला वाढवता येणार नाही, खाणारे भरपूर आहेत. मग तुम्ही शेतकरी मारणार का खाणाऱ्यांसाठी? त्यांना 2 रुपये मिळायला नको का? त्यांचे पोरं बाळ उघडे रस्त्यावर यायला पाहिजेत का? त्यावरती तुम्ही काहीतरी ठोस पावले उचला ना. ही वस्तुस्थिती थोडी तुम्ही लक्षात घ्या. कारण ते जर घेतलं तरच तुम्ही कुठे शेतकरी वाचवसाल, नाही तर अन्यथा शेतकरी आज संपूर्ण कर्जबाजारी झालेला आहे. बँकांचा तगादा त्यांनी लावलेलाच आहे, ते काही थांबलेलं नाही. तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी
काहीच त्याचा उपयोग नाही आहे. कारण शेतकऱ्याला रुपयाच नाही मिळाला तर तो भरणार कसा आहे? त्याबद्दल काय सांगा? शासनाकडनं शेतकऱ्याला योग्य असा बाजारभाव मिळत नाही. 12 रुपये 35 पैसे जे सरकारने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, माझा कांदा आज 11 रुपये 50 पैशाने गेला. 12 रुपये 35 पैसे गेले कुठं? तो सुद्धा भाव आम्हाला मिळत नाही आहे. आम्ही शाळेतल्या मुलांना शेतावरती घेऊन जातो आहे कामधंदा करायला, आणि त्याचा जर मोबदला असा आम्हाला मिळत असेल तर आम्ही शासनाच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. आणि हे शासन केव्हा पलटी होईल हेही सांगता येणार नाही. एवढा शेतकरी तळमळीने बोलतो आहे की त्याच्या पोटाला तुम्ही पोटभर देत नाही, मग हे पिकवायचं कशासाठी आणि हे लोकांना खायला घालायचं कशासाठी? जर त्याचंच पोट भरत नसेल तर दुसऱ्याच्या पोटामध्ये जाऊन त्याला काय मिळणार आहे? काय परिस्थिती आहे? कांद्याला बाजारभाव मिळतोय नाही? सध्याची परिस्थिती आता अशी झालेली आहे की राज्य शासन हे कागदी घोडे नाचवते आणि कागदी घोड्याच्या माध्यमातून हे करते. माझं चॅलेंज आहे आणि आव्हान पण आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांनी कधी अजेंट्यावर कांद्याचा विषय घेतला का? अजेंट्यावर ज्याची मासिक सभा होती कांद्याच्या बाजारभावाबाबत किंवा बटाट्याचा असेल, कांदा असेल, तर शेतीमाल असेल, अजेंडा विषय घेतला का? तुम्ही शेतकरीचे प्रतिनिधी म्हणून गेला ना तिथं अजेंट्यावर का विषय नाही? बांधकाम करायचं, आमकं करायचं, सांडाच बांधायची, हॉटेल चाकायचं, आमकं टाकायचं. अरे शेतकऱ्याच्या बाबतीत अजेंट्यावर कधी येणार? कांद्याला बाजारभाव मिळावा ही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. हो. बाजार समितीमध्ये कुठं कुठं कांदा खरेदी केला गेला राज्यामध्ये? अहो राज्यामध्ये फक्त नाशिक आहे. त्याचं कारण पण असं आहे ना की बाजार समितीने आम्हाला दाखवा. आत्ता इथं सचिव साहेब आहे, सभापती साहेब आहे, यांना म्हणा आता चला आणि तुम्ही एक पत्र व्यवहार दाखवा की माझ्या बाजार समितीमध्ये जो सीझन चालू झाला चाकण बाजारला तेव्हापासून एक पत्र व्यवहार केला, बाजारभाव परवडत नाही, शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे, शेतकरी आम्हाला सांगतात. असं काय आहे का? किंवा तुम्ही मासिक सभेमध्ये तो विषय घेतलाय का? तो अजेंड्यावर आलाय का? किंवा मासिक प्रोसिडिंगला आहे, तुमचं प्रोसिडिंग इज सुप्रीम ना, तुम्ही तो दाखवलाय का? अरे का दाखवित नाही तुम्ही? आमचं हे भांडण आहे. आमचं भांडण काय आहे की तळापासून शिखरापर्यंत हे गेलं पाहिजे कागदोपत्री, तरच ते कळणार आहे. आता मायबाप शेतकरी माझा म्हणला की पिओल साहेब म्हणले की खाणाऱ्याला येऊन पिकवणारे कमी. अरे मग जे पिकवणारे यांची बाजू कोणी मांडायची? तर ती बाजार समितीने मांडायची. ती मांडतात का? अजिबात मांडत नाही. माझा थेट आरोप आहे. तुम्ही ती बाजू मांडा. माझी विनंती राहणार आहे सभापती साहेबांना की उद्याचा जो काय तुमच्या मासिक सभेमध्ये विषय आहे त्याच्यावर अजेंड्यावर विषय घ्या, त्याच्यावरती चर्चा करा, तासभर त्याच्यावरती तुम्ही बोला की बाबा इतर बाजार समित्यामध्ये काय चाललंय, आपल्याकडं काय चाललंय, कशा पद्धतीने चाललंय. काल ज्यूट बारदानामध्ये माल येत होता, आता प्लॅस्टिक बारदानात माल यायला लागला. का आला? कळतंय शेतकऱ्याला याच्यात नुकसान होणार आहे, परंतु 35 रुपयाचं जोड बारदान आणि 10 रुपयाचं प्लॅस्टिक बारदान. लक्षात घ्या, हा माल गाडीमध्ये भरल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण दहीहंडी करतो, आज पहिल्यांदा 10 टनाच्या गाड्या होत्या, आता 31 टनाच्या गाड्या झाल्या. खालच्या पिशवीची हाल काय होत असतील? प्लॅस्टिकमध्ये घासल्यावर काय होणार आहे? प्लॅस्टिक हा विषय राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार हा खराब आहे, घाण आहे, तरी हे चाललंय. माझं म्हणणं काय आहे की उद्याची मासिक सभा तुम्ही अशी घ्या, फक्त कांद्यावर घ्या. कांदा, बटाटा, शेतकरी कोणचं पीक असू द्या, कोबी, फुलवत, याच्यावर कधीतरी विषय चर्चा करा ना. बंद करा हा खेळ तुमचा. काय झाले? प्रसिद्धीसाठी प्रत्येकजण पुढे येतोय, प्रत्येकजण येतो. मी काय विजूभाऊ माझा जीवाभावाचा कार्यकर्ता आहे, मी अभिनंदन करतो त्याचा. आज सभापती, माझं म्हणणं अजून 5 वर्ष राहावा. खरोखर चांगलं काम करतोय आणि तो भविष्यात शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करणार आहे. परंतु शेतकऱ्याचा वालीच कुणी राहिलेला नाही, ना बाजार समितीत, ना पणन संचालक, ना पणन मंत्र्याकडं, ना राज्य शासनाकडं, ना केंद्र शासनाकडं. यांच्या मनाला येईन तेव्हा रातचं म्हणून तसं बंद, सकाळ चालू, कधी बंद. शेतकऱ्याला काय कळायला तयार नाही. हमालांची एक तर मोठी गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत की मी सभापतींना विनंती करणार आहे की तुम्ही कांदा, बटाटा या पिकावरती अजेंड्यावरती विषय घेऊन हे करा. धन्यवाद.